नमस्कार, मी संजना. आपलं पुन्हा एकदा आज नेहमीसारखं स्वागत करते मनापासून आपल्या आजच्या मराठी सेशनमध्ये. तर आज सुद्धा आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यापासून आपण सर्वात आधी प्रणाम करूया. आपले गुरुजी, ब्रह्मश्री पितामह पत्रीजी, अय्यप्पा पेंडी सर आणि सर्व पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुव्हमेंटला. तर कालपर्यंत आपण वेगवेगळे मुद्दे घेतले, जे आपल्या जीवनामध्ये जगण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. अध्यात्म म्हणतात याला, की जी आत्मा आहे, तिचा अभ्यास तिने स्वतः करायचा आहे. तिची प्रगती तिने स्वतः करायची आहे. त्याचा अभ्यास सुद्धा तिने स्वतः करायचा आहे. तर आजही आपण आपल्या आत्म्याचा अभ्यास करणार आहोत. आणि आजही आपण आपल्या आयुष्याचं एक उत्साह बघणार आहोत. तर म्हणूनच आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे, आजचा विषय जो आहे, तो आहे आयुष्य एक उत्साह. तर इथे मी कोणत्या उत्साहाचं म्हणते? भौतिक उत्साह आहे का? नाही. भौतिक उत्साह तर आपण घेतो, टेम्पररी घेतो, कधी पर्मनंट घेतो, पण हो बदलत राहतो. भौतिक उत्साह थोड्या वेळासाठी असतो. आपण जो विषय करतो आहोत, आपण जी चर्चा करणार आहोत, ज्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत, ऐकणार आहोत, जाणून घेणार आहोत, ते म्हणजे आयुष्य जो एक उत्साह आहे, तो ॲक्चुअली कोणता उत्साह आहे? कोणता उत्साह म्हणजे आपलं जीवन आहे. आपलं जीवन आपण जे जगतो आहोत, ते एक उत्साह आहे. त्या उत्साहामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण रोज जगतोय, पण आपण कधी निरीक्षण केलंच नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्या उत्साहाचा खरा अर्थ, खरी मजा हे माहीतच नाही. तर आयुष्य जे उत्साह आहे, त्या उत्साहासाठी किंवा त्या उत्साहाबद्दल जाणण्यापेक्षा किंवा त्याच्याबद्दल अजून स्वतः समजण्यापेक्षा आपण सगळ्यात पहिले काही गोष्टी समजून घेऊ. आयुष्याचा एक पूर्ण उत्साह साजरा करण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे, ज्याच्याने आयुष्य आपलं बनलेलं आहे जगण्यासाठी, जीवनासाठी. तर काही 3 गोष्टी आहेत. ह्या 3 गोष्टी ज्या मी आता डिस्कस करेल तुमच्याशी किंवा बोलेल, जे तुम्ही जाणून घेणार आहात, ह्या 3 गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत. आयुष्याला एन्जॉय करण्यासाठी, आयुष्याला सेलिब्रेट करण्यासाठी, आयुष्याचा उत्साह मस्त मजेदार जगण्यासाठी. तर सर्वप्रथम सगळ्यात पहिले येतं ध्यान. कारण की आपण ध्यान करतोय, तर सगळ्यात पहिले जो आहे महत्त्व आयुष्याचं उत्साह सेलिब्रेशन करण्यासाठी सगळ्यात पहिले येतो ध्यान. तर ध्यानामध्ये 3 वेगळे-वेगळे फेजेस असतात. म्हणजे 3 वेगळे-वेगळे लेव्हल्स असतात किंवा एक फेज असते, एक स्थिती असते. सगळ्यात पहिले आपण जे करतो आहोत, आपलं मेन ध्यान जे आहे आनापानसती ध्यान. जसं तुम्हाला माहिती आहे, आना म्हणजे नॅचरली नैसर्गिक येणारा श्वास, अपाना म्हणजे नैसर्गिक जाणारा श्वास आणि सती म्हणजे त्याच्यासोबत राहणं. तर आनापानसती ध्यानमध्ये काय होतं? तुम्ही जेव्हा आनापानसती ध्यानाला बसतात, तेव्हा तुम्ही तुमच्या नैसर्गिक, प्राकृतिक येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासासोबत राहतात. जेव्हा तुम्ही त्या श्वासासोबत राहतात, तुम्ही हळू-हळू काय होतं, आपण हळू-हळू प्रॅक्टिस केल्याने, सिन्सिअरली बसल्याने आपले आपले जे विचार आहेत, जे आपल्यासाठी चांगले नाही आहेत, त्याच्यापासून आपण दूर जायला शिकतो. तर ध्यानामधले 3 जे मोठे-मोठे फेजेस आहेत, त्यातला एक सगळ्यात मोठा फेज आहे, सगळ्यात पहिला आनापानसती. दुसरा फेज आहे कायानुपासा. अर्थात जेव्हा आपण ध्यानाला बसतो, आनापानसती ध्यानाला बसतो, तेव्हा आपल्या श्वासासोबत राहतो. नैसर्गिक श्वास येतो आणि जातो, चालू असतो. आपण त्याच्यासोबत राहतो. त्याच्यासोबत आपल्या आतमध्ये काय होतं, की आपल्या आतमध्ये विश्वशक्ती यायला सुरुवात होते. ब्रह्मरंध्रातनं येते आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा ती ऊर्जा आपल्या पूर्ण भौतिक शरीराला आणि सेकंड जी बॉडी आहे, एथरिक शरीराला मिळायला सुरुवात होते, एनर्जी, ती ऊर्जा यायला सुरुवात होते. आपल्याला जाणवायला लागतं, की आपण आपल्या आतमध्ये ऊर्जा येते. तर कधी-कधी डोकं जड वाटायला लागतं, कधी-कधी अंग पूर्ण हलकं वाटायला लागतं. जसं काही आपलं अंगच नाहीये, आपलं भौतिक शरीरच नाहीये. असं कधी-कधी वाटायला लागतं. त्या ऊर्जेच्या फ्लोमुळे ती ऊर्जा जेव्हा आपल्या आतमध्ये फ्लो होत असते तेव्हा, जेव्हा ती आपल्याला जाणवायला लागते. कधी-कधी आपलं शरीर एकदम पहाडासारखं, पर्वतासारखं जड वाटतं. कधी-कधी हवेसारखं हलकं वाटतं. कधी-कधी डोकं जड होतं. कधी-कधी वेगळे काही-काही अनुभव सगळ्यांना येतात. सगळ्यांना सारखेच येतील असं नाहीये, पण वेगवेगळे अनुभव यायला लागतात. ही फेज असते कायानुपासा, ज्याच्यामध्ये आपल्याला ऊर्जा वेगवेगळ्या शरीरात आपल्याला जाणवायला लागते. तिचा फ्लो आपल्या आतमध्ये येतोय. आपलं शरीर एकदम एक कधीतरी व्हायब्रेट करायला लागतं. आपल्याला ते जाणवतं, की आपल्या आतमध्ये विश्वशक्ती येते. तर ती सेकंड फेज असते. ध्यानाची ओव्हरऑल फेज सांगते मी सुरुवातीपासून ध्यानापर्यंत. तिसरं जे असतं ते असतं विपासना. आपण नाव ऐकून आहोत, आपल्याला माहिती आहे विपासना काय आहे. पण ह्या फेजमध्ये किंवा या स्थितीमध्ये ध्यानाच्या
आपल्याला हळू ध्यान आपण रेग्युलर केल्यामुळे एनर्जी फ्लो जाणवायला लागतो. त्याच्यानंतर मग आपल्याला काय होतं, की आपल्याला आपला जो तिसरा नेत्र आहे, थर्ड आय ॲक्टिव्हेशन व्हायला सुरुवात होते. तिसरा नेत्र आपलं ॲक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते. वेगवेगळे विभिन्न प्रकारचे आपण अनुभव घ्यायला सुरुवात करतो तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने, ध्यानामध्ये बसून. जेव्हा आपण ध्यानामध्ये कंप्लीटली विलीन होतो, आपल्या आतमध्ये पूर्ण ऊर्जा येते, तेव्हा आपण तिसऱ्या डोळ्याच्या कडे जायला सुरुवात होतो, आज्ञाचक्राकडे जायला सुरुवात होतो. जेव्हा ते बॅलन्स होतं, त्याला आपण परफेक्ट करायला सुरुवात करतो. ती स्थिती असते, तो फेज असतो आपला विपासना. आणि जेव्हा हे 3 जे वरचे फेजेस आपण आता बघितले, कसले ध्यानाचे, पहिलं म्हणजे आनापानसती, दुसरं म्हणजे कायानुपासा, तिसरं म्हणजे विपासना. जेव्हा आपण ह्या 3 गोष्टींमध्ये कंटिन्युअस प्रॅक्टिस करतो, धैर्य ठेवतो, ध्यान करतो विश्वासाने, जेव्हा इथपर्यंत आपण पोहोचतो, तेव्हा ती व्यक्ती, ती आत्मा उन्नतीकडे, एनलाइटनमेंटकडे हळू त्या प्रवासाला कंप्लीटली जायला सुरुवात होते. तर जेव्हा आपण फर्स्ट बघितलं, आता आपण काय बघतो आहोत? आयुष्य एक उत्साह आहे. तर तो उत्साह कशाने कंप्लीट होतो? तर 3 गोष्टींमुळे. त्यात सगळ्यात पहिले आपण ध्यान बघितलं. ध्यानामध्येही 3 फेजेस आहेत. त्यात आपण काय बघितलं? आनापानसती, कायानुपासा आणि विपासना. जेव्हा हे 3 गोष्टी कंप्लीट होतात, तेव्हा माणूस ध्यानी बनतो. आणि जेव्हा ते कंप्लीट करतो, तेव्हा तो आत्मोन्नतीच्या रस्त्याला लागतो, म्हणजेच एनलाइटनमेंटच्या रस्त्याला जातो. आणि ज्यावेळेस एनलाइटनमेंटच्या रस्त्याला सुरुवात होते, त्यावेळेस हे जे आयुष्याच्या उत्साहामध्ये सेकंड जे आपण गोष्ट बघणार आहोत, दुसरी गोष्ट ती म्हणजे एनलाइटनमेंट, आत्मोन्नतीचा प्रवास. एकदा ध्यानाच्या मार्गातनं आपण ह्या प्रवासाला सुरुवात जेव्हा करतो, तेव्हा आपला पूर्ण फोकस आपल्या तिसऱ्या नेत्राकडे असतो, की त्यातनं आपण काय बघत आहोत, त्यातनं आपल्याला काय अनुभव येत आहे, त्या अनुभवातनं आपण काय शिकत आहोत. तो प्रवास म्हणजे आत्मोन्नतीचा प्रवास. तुम्ही खूप जास्त बघायला सुरुवात करतात. वेगवेगळे व्हिजन्स यायला सुरुवात होते, अनुभव यायला सुरुवात होते. तुम्ही खूप जास्त त्याच्यातनं रिसीव्ह करतात. काही ना काही गोष्टी शिकतात, समजतात आणि ते जे तुम्हाला ज्ञान मिळायला लागतं, ते असतं आत्मज्ञान. कधी-कधी तुम्हाला तुमचं पास्ट लाईफ दिसायला लागते. कधी-कधी तुम्हाला तुमचं काही लोकांना सपोज काहींना व्हिजन्स दिसतात, काहींना कलर्स दिसतात. जे काही दिसतं तुमच्या तिसऱ्या नेत्राच्या मदतीने तुम्ही त्याचा अभ्यास करू लागता. त्यातनं तुम्हाला काय मेसेज मिळतायत तुम्ही ते बघू लागतात. ते होतं सेकंड गोष्टीमध्ये, दुसऱ्या गोष्टीमध्ये आयुष्याच्या उत्साहाच्या जो आहे एनलाइटनमेंट, आत्मउन्नती. कधी-कधी काही लोकांना जसं मी बोलले, प्रत्येकाला सारखाच अनुभव येईल असं नाहीये. काही लोकांना काय होते, की त्यांना अनुभव येत नाहीत. म्हणजे कसे अनुभव? तर तिसऱ्या डोळ्याने काही दिसत नाही. कुठली व्हिजन येत नाही. जे की चांगलं आहे, फाईन आहे. बिकॉज सर पण कायम म्हणतात आणि मी सुद्धा बघितला आहे स्वतःचा अनुभव, की कधी-कधी अनुभव म्हणजे व्हिजन्स न दिसणं, तिसऱ्या डोळ्याने काही न दिसणं सुद्धा एक मोठा अनुभव आहे. असे जे लोकं आहेत, ज्यांना असे व्हिजन्स दिसत नाही, कलर्स वगैरे किंवा पास्ट लाईफ काही दिसत नसेल, पण पूर्ण ध्यानामध्ये विलीन असतील, विचारमुक्त असतील, कंप्लीटली परफेक्ट ध्यानाच्या स्थितीत असतील, त्या लोकांना जरी व्हिजन्स दिसत नसतील, तरी त्यांना सगळं समजतं. जो गुरु आहे तो काय सांगतो आहे, जो मास्टर आहे तो काय सांगतो आहे, जे पुस्तक आहे ते जे वाचतायत, त्यातनं सगळं त्यांना समजतं. विथआऊट एनी आर्ग्युमेंट काही डोकं न लावता ते त्यातनं समजून घेतात सत्याला. जेव्हा या त्यांना गोष्टी समजतात, तेव्हा त्यांना बरोबर आत्मोन्नती मिळायला सुरुवात होते. म्हणजे जेव्हा त्या लोकांना समजतं, की आपण एक आत्मा नाही आहोत, आपण एक आत्मा आहोत, आपण एक शरीर नाही आहोत. आपण हे फक्त भौतिक शरीर नव्हे, तर एक आत्मा आहोत, चैतन्याचा एक भाग आहोत. आपण अनुभव घ्यायला खाली आलेलो आहोत पृथ्वीवरती. त्या व्यक्तीला आत्मोन्नतीचं ज्ञान मिळायला सुरुवात होते आणि ऑलमोस्ट मिळालेलंही असते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या नॅचरली व्हायला पाहिजे, नैसर्गिक व्हायला पाहिजे. ज्यासाठी आपल्याला कुठलीही प्रतिक्रिया करायची गरज नाही, कुठल्या ज्योतिषीकडे जायची गरज नाही, कुठल्या पास्ट लाईफ रिग्रेशन करायची गरज नाहीये. हे सगळं नैसर्गिक व्हायला हवं. कारण की ब्रह्मांडाला जेव्हा आपल्याला काही दाखवायचं असेल, तेव्हाच तो आपल्याला तो अनुभव दाखवतो. प्रत्येक अनुभवाची, प्रत्येक संधीची एक वेळ असते, एक योग्य वेळ. इव्हन मोठे-मोठे आत्मजगातले जे मोठे मास्टर्स आहेत, ते सुद्धा एका योग्य वेळेचा वाट बघतात. योग्य वेळ असतेच. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट तुम्हाला हवी असेल आयुष्यामध्ये, योग्य वेळेची वाट बघा. बरोबर ज्या गोष्टी ज्या वेळेत घडायच्या असतात, ते त्या वेळेत घडतात. तर मग काही जणांना वाटतं, की आत्मोन्नती हेच शेवटचा टप्पा आहे का? एनलाइटनमेंट हे लास्ट आहे का? तर अजिबात नाही. एनलाइटनमेंट हे लास्ट नाहीये. ही सेकंड स्टेज आहे किंवा
आयुष्य जे एक आपला आजचा विषय आहे, आयुष्य एक उत्साह. तर ह्या उत्साहाचा एक सेकंड विषय आहे, तो म्हणजे एनलाइटनमेंट, ज्याच्याबद्दल आपण आता जाणून घेतलं. अजून 2 गोष्टी आहेत, ज्या आयुष्याच्या उत्साहामध्ये भाग घेतात. आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये आपण त्याच्यामधनं जातो. जेव्हा आपल्याला आयुष्याचा एक खऱ्या अर्थाने उत्साह बनवायचा असतो, उत्साह करायचा असतो, सेलिब्रेशन करायचं असतं, तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या 4 गोष्टींशिवाय आयुष्याचा जो उत्साह आहे, तो कधीच कुणी घेऊ शकत नाही, त्याला मिळणार नाही. तर सगळ्यात पहिले आपण बघितलं ध्यानाचं, नंतर आपण बघितलं एनलाइटनमेंट अर्थात आत्मोन्नती. तिसरं आहे अवेअरनेस, सावधपणा. तर कसला अवेअरनेस? आता तुम्ही ध्यानामध्ये असतात, तेव्हा कधी तुम्ही ध्यानामध्ये असतात, कधी तुम्ही काही कामामध्ये असता, कधी ट्रॅव्हलिंग करता, कधी कुकिंग करतात, कधी काही वेगळ्या जॉबमध्ये असतात. पण त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी ते कार्य करताना किती पर्सेंट प्रेझेंट असाल, किती पर्सेंट फोकस्ड आहात, याला महत्व आहे. याला म्हणतात सावधपणा किंवा अवेअरनेस. तुम्ही ड्रायव्हिंग करताय, ट्रॅव्हलिंग करताय, तुमचं पूर्ण लक्ष त्या ड्रायव्हिंगकडे असायला पाहिजे. याला म्हणतात 100% अवेअरनेस. म्हणजे वर्तमान काळामध्ये तुम्ही जे काही कार्य करत आहात, तुम्ही त्या कार्यामध्ये 100% फोकस्ड आहात का? ही अवेअरनेस. तर आयुष्याच्या या उत्साहासाठी सुद्धा आपल्याला अवेअरनेस असायला पाहिजे, की आपण किती पर्सेंट अवेअर आहोत. तुम्ही ध्यान करताय, ध्यानामध्ये सुद्धा तुम्ही कंप्लीटली तिथे प्रेझेंट असायला पाहिजे. तुम्ही काही काम करताय जॉबचं, तिथे प्रेझेंट असायला पाहिजे. कंप्लीटली सावध, की आता मी तुमच्याशी बोलते, सेशन करते. या सेशनमध्ये मी कंप्लीटली तुमच्याशी बोलते, तुमच्या सोबत आहे. हा सावधपणा माझ्यामध्ये आहे. याच्या आधी काय केलं त्याचं मी पूर्ण विसरून गेले, सध्यापुरतं. याच्यानंतर मी काय केलं ते सुद्धा, याच्यानंतर मला करायचं काय आहे त्याचं सुद्धा माझ्याबद्दल डोक्यात काही येत नाहीये. कारण की मी कंप्लीटली आहे तर इथे आहे प्रेझेंटमध्ये, सावध आहे तुमच्यासोबत या वर्तमानाच्या कार्यामध्ये, सेशनच्या. तर तो सावधपणा असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण तो सावधपणा आपल्यामध्ये असतो स्वतःबद्दल आणि आपण जे कार्य करतोय त्याच्याबद्दल, तेव्हा आपण ब्रह्मांडाशी कनेक्ट करतो. तेव्हा आपण या क्रिएशन जे आहे, निर्माण निर्माण जे केलेलं आहे ब्रह्मांडाने, या त्याच्याशी सावध असतो, त्याच्याशी कनेक्टेड असतो. ही सावधपणा आपल्याला आत्मोन्नतीच्या सोबत जर मिळाली, तर आपण इथे असून सगळीकडे फिरून येऊ शकतो. सगळं सत्य आपण बघू शकतो सावध असताना. सावध असणं कुठलंही कार्य करताना फार गरजेचं आहे. इव्हन ध्यान करताना सावध असणं फार गरजेचं आहे. तर आपण काय बघितलं, की ध्यानाच्या माध्यमातनं आपण आपले विचारांपासनं लांब जातो, जेव्हा आपण खूप सारं ध्यानाची प्रॅक्टिस करतो. त्याच्यानंतर आत्मोन्नती जेव्हा होते, तेव्हा आपण खूप सारं ज्ञान प्राप्त करतो, आत्मज्ञान प्राप्त करतो. त्याच्यानंतर सावध, जेव्हा आपण सावध असतो, तेव्हा आपण जरी आपल्या पास्टमध्ये, भूतकाळाच्या विचारांमध्ये गुंतलो, तरी आपण सावध असल्यामुळे परत इकडे येतो, त्याच्यामध्ये अटकून राहत नाही. तसंच फ्युचरबद्दल, भूतकाळानंतर जसं भविष्यकाळाचा आपण विचार करत नाही, कारण की आपण कंप्लीटली जगतो. ती म्हणजे आपली प्रेझेंट करंट सिच्युएशन, जे आपलं सध्या जे चालू आहे, त्याच्यामध्ये कंप्लीटली 100% आपण फोकस्ड आणि सावध राहतो. तेव्हा आपण आपलं आयुष्य कंप्लीटली जगू शकतो, आयुष्याचा सेलिब्रेशन करू शकतो. त्याच्यामुळे कधीच आपल्या भूतकाळामध्ये किंवा भविष्यकाळाच्या बद्दल विचार न करता प्रेझेंट म्हणजे वर्तमानात जगायला शिका. जे होईल पुढे ते होणारच आहे, त्याच्याबद्दल विचार करून उपयोग नाही. जे झालं ते होऊन गेलं आहे, त्याच्याबद्दलही विचार करायची गरज नाही. जिथे तुम्ही आहात तिथे कंप्लीटली फक्त भौतिक शरीराने नाही, तर आपल्या मनाने आणि आपल्या आत्म्याने पण तिथे प्रेझेंट राहा. त्याला महत्व आहे. ती अवेअरनेस, ती लेव्हल ऑफ अवेअरनेस आपल्यामध्ये प्रत्येक कार्य करताना असायला पाहिजे. आपल्या विचारांची पण तिथेच त्याच वेळेस सकारात्मकता निर्माण होते. कारण की आपण तिथे प्रेझेंट असतो. आणि जो व्यक्ती वर्तमान काळामध्ये त्या ठिकाणी त्या कार्य करताना तिथे 100% फोकस्ड असतो, तो व्यक्ती एनलाइटेंड सोल असतो. तो व्यक्ती आत्मोन्नती प्राप्त केलेला आत्मा असते. त्याला माहिती असतं, जर आयुष्य जगायचंय, तर इथेच राहून जगायचंय. तेव्हा अजिबातच कसला विचार करायचा नाहीये. जिथे आहात तिथला आनंद घ्या. जिथे आहात तिथे कंप्लीटली प्रेझेंट राहा. फिजिकली आणि मेंटली सुद्धा. तर आपण बघितले हे 3 गोष्टी. या तिघा गोष्टींचं मिश्रण जे आहे, ते आहे चौथी गोष्ट, जो आहे आजचा विषय, तो म्हणजे आयुष्याचा उत्साह. आयुष्य एक उत्साह. तर आयुष्याचा उत्साह खऱ्या अर्थाने आपल्याला मनवायचा असेल, करायचा असेल, सेलिब्रेट करायचा असेल, तर या मागच्या 3 गोष्टी ज्या तुम्हाला मी आत्ता सांगितल्या, त्या महत्त्वाच्या आहेत. तसं जसं ध्यान, ध्यानामध्ये सुद्धा आनापानसती, कायानुपासा आणि विपासना. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आत्मोन्नती, एनलाइटनमेंट. तिसरं म्हणजे अवेअरनेस, सावधपणा. मग या तिन्ही गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यामध्ये
आचर्यात आणल्या, इम्प्लिमेंट केल्या जीवनामध्ये एव्हरी डे, डेली, छोट्या कार्यापासून मोठ्या कार्यापर्यंत, दिवस चालू झाल्यापासून दिवस संपेपर्यंत, तर तेव्हा आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने आपण जगू आणि आनंद घेऊ त्याचा, त्याचा उत्साह सेलिब्रेट करू. म्हणून जे लाईफ झेस्ट आहे, लाईफ झेस्ट किंवा आ आत्मा आणि आपली आयुष्य याचा उत्साह जो आहे, तो म्हणजे ह्या फेजला जेव्हा आपण पोहोचतो, हे तिन्ही आपण गोष्टी कंप्लीट करतो किंवा या तिन्ही गोष्टींमध्ये आपलं आपलं आपण जीवन जगतो. मेडिटेशन, एनलाइटनमेंट आणि अवेअरनेस, सावधपणा. जेव्हा ह्या तिन्ही गोष्टींसोबत आपण आपलं आयुष्य जगतो, तेव्हा अल्टिमेटली आपण चौथ्या फेजमध्ये पोहोचतो. ते म्हणजे आयुष्याच्या उत्साहाच्या फेजमध्ये. इथे या ठिकाणी, या स्थितीमध्ये आपल्याला आपल्याला ध्यान एका ठिकाणी बसून किंवा ध्यान अ, ऐक ध्यानाबद्दल डोक्यात काहीतरी आणून मग ध्यानात बसायचंय. अरे मला माझं ध्यान करायचं राहिलं, मी बसतो. अशी अवस्था आपण ओलांडून आपण अशा अशा अवस्थेत येतो, की तिथे आपल्याला ध्यान करायची सवय लागून गेलेली असते. एक सुंदर चांगली हॅबिट आपली लागून गेलेली असते, ती म्हणजे ध्यान करायची न विसरता. त्या स्थितीमध्ये आपण पोहोचतो, की आपल्याला ध्यान करायचं आहे, ती आपल्यासाठी एक हॅबिट बनून जाते. आणि आपण प्रेझेंट वर्तमानाच्या काळामध्ये फोकस करायला सुरुवात करतो. आणि ह्या गोष्टी ॲक्चुअली घडतात. आयुष्याचा जर खऱ्या अर्थाने आपला उत्साह करायचा असेल, सेलिब्रेशन करायचं असेल, जीवन जगायचं असेल आनंदाने, तर ह्या 3 गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे. तेव्हा जाऊन आपण 4th गोष्टी, जी 4थी गोष्ट आहे, जी म्हणजे आयुष्याचा उत्साह आनंदाने घेऊ शकतो. आणि त्या फेजपर्यंत आपण पोहोचू शकतो, जिथे आपल्याला ध्यानाला बसायला स्वतःला आठवण करून द्यायची गरज पडत नाही, तर आपण तिला एक सवय म्हणून आपल्या आयुष्यामध्ये लागते आणि तिच्या भोवती बाकीच्या गोष्टी आपण प्लॅन करतो. कारण की आपल्याला कळून चुकते, की आपली आत्मा ही सत्य आहे. आपलं भौतिक शरीर हे टेम्पररी आहे. आणि आपल्याला ध्यानच आहे ज्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःला ओळखू शकतो आणि सत्याच्या मार्गावर जाऊ शकतो. आत्मोन्नतीचं प्राप्त आपल्याला मिळू शकतं ज्ञान. तर ह्या ठिकाणी 4थ्या फेजमध्ये जेव्हा आपण असतो, अर्थात आयुष्याच्या उत्साहाच्या फेजमध्ये जेव्हा आपण असतो, तेव्हा आपल्याला कुठल्याच प्रकारची भीती, डाऊट, सफरिंग, वेदना, त्रास काहीच नसतो. आपण त्याच्या खूप पलीकडे निघून गेलेलो असतो. संसारात असतो, फॅमिलीमध्ये असतो, जॉब करतो, सगळं करतो, पण सगळ्यांमध्ये राहून सगळी जबाबदारी पार पाडून सुद्धा आपण अलिप्त राहतो, डिटॅच्ड राहतो. आणि आपले सगळे विचार हळू मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होतात. मॅनिफेस्टचा अर्थ प्रकटीकरण व्हायला सुरुवात होते आपल्या विचारांचं. आपण जो विचार करू, ब्रह्मांडापर्यंत ते पोहोचतं. आपलं मन स्वच्छ असल्यामुळे आपल्याला त्या विचारांचं रिअॅलिटी मिळते, मॅनिफेस्टेशन होतात. आणि लाईफ झेस्ट पर्यंत पोहोचायला किंवा आपल्या आत्मा आणि आयुष्याचं उत्साहाच्या मूड पर्यंत किंवा उत्साहाच्या फेज पर्यंत, स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांना सारखेच दिवस लागतात, तर असं नाही आहे. पण 41 दिवसाचा ध्यानाचा मंडला असं 5 वेळा केल्याने, अर्थात 205 दिवस किंवा त्याच्याहून अधिक केल्याने किंवा आयुष्यभरासाठी कंटिन्यू केल्याने, आपण आयुष्यभरासाठी या स्थितीमध्ये असू शकतो, ती म्हणजे उत्साहाच्या स्थितीमध्ये, दररोज. कारण की आपण ह्या तिन्ही गोष्ट फॉलो करत आहोत. तर आपण ह्या दररोज या लाईफच्या, आयुष्याच्या, उत्साहाच्या फेजमध्ये जगू. कारण की आपण या तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केल्या आहेत, आचर्यात आणल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपलं जीवन अजूनच सुंदर आणि सरळ बनलंय. आपण संसारही एन्जॉय करत आहोत, आपण ध्यान आणि अध्यात्मही एन्जॉय करत असतो. पण लाईफ झेस्ट किंवा आयुष्याची ही उत्साहाच्या फेज पर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांना सारखेच दिवस लागतील असं नाही आहे. प्रत्येकाच्या आत्म्याच्या प्रगतीनुसार, प्रत्येकाच्या आत्म्याच्या प्रवासानुसार, अनुभवानुसार त्याचा तो प्रवास जो आहे आयुष्याच्या उत्साहाच्या प्रवास तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला वेळ लागतो. येस, कधी-कधी काही लोकांसाठी ते अवघड होऊन जाते तो मार्ग जायला किंवा आयुष्याचा खऱ्या अर्थाने उत्साह उचलायला किंवा आनंद सेलिब्रेट करायला वेळ लागतो. डिफिकल्ट प्रोसेस असते कारण की ती आत्मा तिथपर्यंत पोहोचण्यापर्यंत तिचे जे काही कर्म असतील, काही मागच्या जन्माचे, काही या जन्माचे कर्म असतील, ते तिला फेडायला वेळ लागते. पण एक टाईम येतो जेव्हा ती ते फेडून स्वतःच्या आयुष्याची मजा, स्वतःच्या आयुष्याचा उत्साह सेलिब्रेट करायला सुरुवात करते आणि तिथून पुढे मग तिचा प्रवास अजूनच आनंदी असतो. तर ह्या फेज पर्यंत, चौथी जी फेज आहे, चौथं जे आपलं टॉपिकचं विषयाचं नाव जे आहे, आयुष्य एक उत्साह, तर ह्या उत्साहाच्या फेज पर्यंत पोहोचण्यासाठी ट्राय करा. अवघड नाहीये. ट्राय करायचं आहे आणि ट्राय करण्यासाठी 3च गोष्टी करायच्या आहेत. ध्यान, आत्मोन्नतीचा प्रवास आणि सावधपणा. मग यात आपला संसारही येतो, यात आपला आध्यात्मिक प्रवासही येतो.
तेव्हा जेव्हा 3 गोष्टी आपण दररोज मनापासून न विसरता शुद्ध हेतूने जेव्हा फॉलो करतो, तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्याचा उत्साह सेलिब्रेट करण्यापासून कोणीच नाही थांबू शकत. तेव्हा आपण वेगळ्याच एक लेव्हल पर्यंत पोहोचून गेलेलो असतो. तेव्हा आत्म्याला खऱ्या अर्थाने आनंद जो आहे तो मिळतो. तर इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, कारण की हे प्रवास खूप सुंदर आहे. खूप अतिशय मी स्पीचलेस आहे, डिस्क्राईब नाही करू शकत, इतका तो सुंदर प्रवास आहे. कारण की मीही अजून त्या प्रवासामध्ये स्वतःला डेली ह्या गोष्टी प्रॅक्टिस करून तिथपर्यंत मी नेते आणि मला माहिती आहे की ते किती चांगलं वाटतं. आणि माझी आत्म्याच्या दृष्टिकोनाने माझं परसेप्शन चेंज झालं ध्यानामध्ये आल्यापासून. मी आत्म्याच्या दृष्टिकोनाने सगळ्यांना बघते. त्याच्यामुळे अजूनच माझं जीवन मला सरळ, सोपं आणि छान असं जगासारखं वाटतंय. तर आपल्या सर्वांनाही इथपर्यंत पोहोचायचं आहे. ट्राय करा. सगळेजण नक्कीच पोहोचतील. प्रत्येकाचा प्रवास आहे, तो लिहिलेला आहे आणि तो आपण एकदम सुंदर पद्धतीने पार पाडू ध्यानाच्या मदतीने. ऑलराईट. तर आपण आता हा विषय थांबूया आणि ध्यानाला सुरुवात करूया. ज्यांना माहिती आहे कसं बसायचंय ध्यानामध्ये त्यांनी बसून राहायचंय. ज्यांना नाही माहिती, एका सिंपल शांत एका रूम मध्ये बसायचंय, जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. बसायची पोस्चर मी सांगते. एक तर मांडी घालून बसा. ज्यांना मांडी घालायला त्रास होत असेल त्यांनी पाय पसरवा, पण दोन्ही पाय एकमेकांवर क्रॉसमध्ये ठेवायचे आहेत. पाठ आणि शरीराला टेकवायचं आहे. कुठल्याच प्रकारचं वेदना होता कामा नाही. एकदम रिलॅक्स मध्ये बसायचं आहे. डोळे बंद, पुढचे 30 मिनिटं डोळे बंद करायचे ध्यान करेपर्यंत. चष्म्याची गरज नाही, चष्मा काढून ठेवा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफलेली पाहिजे अलगद आणि मांडीवर ठेवायची आहे. आपण आनापानसती ध्यान करतो, अर्थात आपल्या आयुष्याच्या एका उत्साहाचा पहिलाच पायरी जी आहे ध्यान आनापानसती ती आपण करतो. त्याच्यामुळे आपल्या नैसर्गिक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासासोबत राहायचंय. मुद्दामून मोठा श्वास घ्यायची गरज नाहीये. आपल्या प्राकृतिक श्वासासोबत राहा. डोळे बंद ठेवा. मी एक म्युझिक लावेल. आपण म्युझिकवर असं सुंदर असं ग्रुप मेडिटेशन करूया. ऑलराईट. ध्यानाला बसूया. डोळे बंद. कम्प्लिटली डोळे बंद केल्या पूर्ण लक्ष आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे ठेवायचंय. जितकं होईल तितकं विचारांपासून दूर राहायचंय.
लागायचं नाहीये. आपल्या विचारांशी लढायचं पण नाहीये. कुठलेही विचार असू देत, येऊ द्या. पण त्यातनं बाहेर पडा आणि श्वासाकडे या.
स्वतःशी कनेक्ट करा. आपल्या मनाच्या विचारांना मध्ये आणू देऊ नका. श्वासाकडे या. फायनल 10 मिनिटं एकदम रिलॅक्स.
ऑल राईट. आपल्या दोन्ही हातांना हळूच सोडायचंय, डोळ्यांवर ठेवायचंय. अशाने आपल्या डोळ्यांपर्यंत ती ऊर्जा आपल्या बोटांची येते आणि आपल्या शरीरामध्ये जाते. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूच उघडा डोळे. तर आज आपण आयुष्याचा उत्साह खऱ्या अर्थाने काय असतो आणि काय केल्याने मिळतो याच्याबद्दल जाणून घेतलं. तर पुन्हा एकदा सांगायचं ठरलं तर सर्वात प्रथम ध्यान. ध्यानामध्ये सुद्धा आनापानसती, ज्याच्याने आपण विचारांपासून दूर जायला शिकतो आपल्या श्वासासोबत राहून. कायानुपासा, ज्याच्यामध्ये आपल्याला समजतं त्या स्थितीमध्ये असताना की आपल्या आतमध्ये ऊर्जा येते आणि आपल्या शरीराला आपल्या वेगवेगळे प्रकारचे अनुभव मिळतात ऊर्जेच्या फ्लोमुळे, विश्वशक्तीच्या फ्लोमुळे. आणि विपासना, ज्याच्यामध्ये आपला तिसरा नेत्र जो आहे तो ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते आणि थर्ड आय विजन्स आपल्याला सुरू होतात याला दिसायला. मग येतं आत्मउन्नती, ज्याच्यामध्ये आपण आपल्या विजन्स किंवा अनुभवाचा अभ्यास करतो. त्यातनं आपलं आत्मज्ञान मिळायला सुरुवात होते आणि आपल्याला समजतं की आपलं पास्ट लाईफ काय होती किंवा आपलं हे अनुभव काय आहे त्याचा अभ्यास आपण नीट पद्धतीने करू लागतो. मग येतं अवेअरनेस, अर्थात सावधपणा. प्रत्येक कार्यामध्ये, आध्यात्मिक असू देत किंवा पर्सनल वैयक्तिक कार्य असू देत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण किती सावध आहोत आणि आपण किती त्या वर्तमानाच्या मोमेंटमध्ये जगतो आहोत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा असतो आणि तसं आपल्याला जगायचं असतं. हे सगळं आपण नीट प्रामाणिकपणे पार पाडल्यावरती किंवा अशा ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केल्यावरती आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचा उत्साह जो आहे तो साजरा करता येतो, सेलिब्रेट करता येतो. आणि त्या स्थितीमध्ये जेव्हा आपण आयुष्याचा उत्साह साजरा करण्याच्या स्थितीत घुसतो, तो प्रवास जेव्हा आपण सुरू करतो, तेव्हा आपण अशा स्थितीपर्यंत, अशा लेव्हलपर्यंत जातो, की त्या लेव्हलमध्ये आपण आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थाने आनंदाने साजरा करायला सुरुवात करतो. त्याला उत्साह समजून साजरा करतो. कारण की आपण त्या फेजमधनं गेलेलो असतो आणि तेव्हा अशी वेळ येते जेव्हा आपल्याला ध्यानाला बसायला आठवण करून द्यायची स्वतःला गरज पडत नाही. तर आपण ध्यानामध्ये एक सवय म्हणून, सुंदर सवय म्हणून ध्यानामध्ये आपण बसतो आणि त्याच्या भोवती आपल्या बाकीच्या गोष्टी आपण ठरवतो काय करायचंय, काय नाही. आपलं जीवन त्याच्या भोवती फिरतं. तर आपल्या आयुष्याच्या उत्साहाच्या फेज पर्यंत पोहोचायला ट्राय करा, सुरू करा आपली ती जर्नी, आपला तो प्रवास. ऑलराईट. खूप खूप मनापासून धन्यवाद. आज सुद्धा आपण सर्वांनी न विसरता ग्रुप मेडिटेशन सुंदर प्रकारे केलं आहे आणि चांगली ऊर्जा आपण घेतली आहे. तसंच उद्याही शार्प 9 वाजता रोज भेटतो तसं उद्याही आपण भेटूया आणि एक सुंदर अशा विषयावरती आपण डिस्कशन करूया, जाणून घेऊया. ओके. बी अ मास्टर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगवेगळे विभिन्न प्रकारचे भाषांमध्ये वेगवेगळे विषयांवरती आपली आध्यात्मिक चर्चा सुरू असते, ध्यानही सुरू असतं आणि कधी काही प्रश्न असले तर नक्कीच मेसेज करा किंवा झूमच्या ऑप्शनवरती रेज हँडचं ऑप्शन असतं तेव्हा त्याच्यावर क्लिक करा. आणि आपला नंबर आहे त्याच्यामुळे मोबाईलवरती सुद्धा कधीही तुम्ही ग्रुपवरती मेसेज करू शकतात, कॉल करू शकतात. आपण सोबत शिकत आहोत, आपण सोबत प्रगतीच्या मार्गावर चालत आहोत. तर सगळ्यांनी सोबत एकमेकांना धरून पुढच्या प्रवासाला जायचं आहे. निस्वार्थ, चांगल्या हेतूने, आत्म्याच्या दृष्टीने एकमेकांना बघायचं आहात, कारण की आपण सगळे एकच आहोत, वेगळं वेगळं नाही. हे शरीर, भौतिक शरीर वेगळं आहे. आत्म्याच्या नजरेने जर बघितलं तर आपण सगळे वेगळे वेगळे नाही आहोत, आपण एक आहोत. तुम्ही, मी, आपण कोणी वेगळं नाहीत, आपण एक आहोत. त्या वननेस मध्ये आपल्याला जगणं शिकायला पाहिजे. तिथे सत्य खऱ्या अर्थाने आपण साजरं करू शकतो. सत्याची माहिती, सत्याचं ज्ञान आपल्याला मिळू शकतं. तर दररोजच्या प्रमाणे आजही मी सांगू इच्छिते की आपले हे 2 सत्य विसरू नका. पहिलं की आपण एक आत्मा आहोत, पृथ्वीवर आलेलो आहोत वेगवेगळे सुंदर असे अनुभव घेण्यासाठी, मैत्री करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी आत्म्याच्या. त्याच्यामुळे आपली आणि बाकीच्यांची प्रगती सुद्धा सोबत करायची आहे. दुसरं सत्य, स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाहीये, कारण की आपण आपल्या आत्म्याच्या जर्नीच्या प्रवासाच्या हिशोबाने, ठरवलेल्या प्रवासाच्या हिशोबाने चाललो आहोत आणि आपला प्रवासही आणि आपले आयुष्यही खूप सुंदर चालू आहे. त्याच्यामुळे जे काही आयुष्य आपल्यापर्यंत आणेल ते हसता खेळता स्वीकारावा आणि त्या परिस्थितीमधनं, त्या प्रसंगामधनं शिकून पुढे जावा. तिथे थांबायचं नाहीये, तिथे अडकायचं नाहीये, गुंतायचं नाहीये. चालत राहायचं आहे प्रवासामध्ये. वैयक्तिक आयुष्याचा प्रवास आणि आध्यात्मिक प्रवास असा आयुष्याचा हा सोबतचा प्रवास
सुरू करायचा आहे, सुरू ठेवायचा आहे, अडकायचं नाहीये, थांबायचं नाहीये, गोंधळायचं नाहीये. कारण की आयुष्य हे एक उत्साह आहे आणि त्या उत्साहापर्यंत त्याचा साजरा करायची स्थितीपर्यंत पोहोचणं आपल्याला गरजेचं आहे. सो थँक यू सो मच फॉर जॉइनिंग अगेन. भेटूया उद्या पुन्हा 9 वाजता सेम चॅनल वरती एक वेगळ्या विषयावरती चर्चा करू. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार.